आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून महत्त्वाची अपडेट समोर येते। दक्षिण चीनच्या समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे। व्हिएतनाममधील मालवाहतूक जहाज हे पूर्णपणे बुडालं। यात जवळपास 60 ते 65 प्रवासी असल्याची माहिती समोर येते। त्यातील 45 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय, तर अद्यापही 17 जण बेपत्ताच आहेत। या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी चीन आणि व्हिएतनामचे प्रशासन संयुक्तपणे युद्ध पातळीवर बचाव मोहीम राबवत आहे। आपण पाहू शकतो चीनच्या समुद्रात व्हिएतनामचं जहाज बुडालेलं आहे आणि त्यानंतर व्हिएतनाम आणि चीनच्या प्रशासनाने एकत्र येत बचाव कार्य सुरू केलेलं आहे। कशा पद्धतीने हे बचाव कार्य केले जाते त्याची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। आतापर्यंत 45 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तब्बल 60 ते 65 प्रवासी या जहाजावर असल्याची माहिती समोर येते। त्यापैकी 45 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र अद्याप 17 जण बेपत्ता झालेले आहेत। काल ही दुर्घटना घडलेली आहे आणि अद्यापही या 17 जणांचा शोध सुरू आहे।